नमस्कार मित्रांनो, काल मीरा भाईंदरमधील मराठी माणसाचा दणका ह्या सरकारला बराच झोंबला। आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि महाराष्ट्राची वाताहत करणारं महाराष्ट्रामधलंच फडणवीस सरकार आहे। तुम्ही असं का म्हणत आहे असं जर विचाराल तर मी तुम्हाला मुद्देसूद सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी तयार आहे। आज महाराष्ट्रामध्ये एका बाजूला गरज नसताना मराठीच्या मुद्द्यावरती अख्खा महाराष्ट्र पेटवला जातोय आणि इकडं महाराष्ट्र पेटून महाराष्ट्राच्या इलेक्शनचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिकडं बिहारमधल्या इलेक्शनमध्ये मराठीचा मुद्दा किंवा बिहारी लोकांवरती किंवा परप्रांतीय लोकांवरती महाराष्ट्राचे लोक अत्याचार करतायत म्हणून बिहारमध्ये त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय। दोन्ही इलेक्शन संपल्यानंतर दोन्हीही गोष्टी अस्तित्वात राहणार नाहीत। जसे तुमचे झटका मटन आणि हलाल मटन होतं, त्याच्यानंतर तुमची औरंगजेबची कबर होती, त्याच्यानंतर आता मराठीचा मुद्दा राहिलेला आहे। मुद्दा हा फक्त आणि फक्त इलेक्शन पुरता आहे। ह्या मराठीच्या मुद्द्याच्या खाली महाराष्ट्र आज कुठं नेऊन ठेवलेलं आहे। एक काळ होता महाराष्ट्र भारतामध्ये सर्वात श्रीमंत जीडीपीचा देश होता। आज आपण फक्त आणि फक्त जीएसटी जास्त देण्यामध्ये आहोत। त्याच्या बाजूला जर मुंबई शहर, नागपूर आणि औरंगाबाद सारखे, छत्रपती संभाजीनगर सारखे जर शहर सोडले तर महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यातली किंवा गावातली अवस्था हे देशातल्या जे सगळ्यात मागास आहेत, यूपी बिहारपेक्षाही मागास अवस्थेमध्ये आज महाराष्ट्र येऊन पोचलेला आहे। आज फक्त आपल्याला मराठीचा मुद्दा दाखवला जातो, मराठी माणसाचा म्हणजे एकूटजूट होत आहे, वाद होत आहेत, हाणामाऱ्या होत आहेत आणि चांगली गोष्ट आहे की मराठीसाठी मराठी माणूस आज जागा झालेला आहे। पण हाच मराठी माणूस कधीतरी, माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्रासाठी जागा झाला पाहिजे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातल्या कामगारांसाठी, महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये एवढा जर मोठा जमाव जर झाला तर हे सरकार गुडघ्यावर येऊन नाक घासेल महाराष्ट्राच्या पुढं। पण आजची अवस्था तशी नाही। आज फक्त मराठीच्या मुद्द्यावरती, तेही ह्या सरकारने तुमच्या अस्तित्वाला किंवा तुमच्या इगोला हर्ट केलं। म्हणजे कोणतरी तो बावळट दुबे येऊन बोलतो किंवा आणि कोणतरी येऊन बोलतात, मराठीचे अपमान होतो आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी किंवा मराठी माणसासाठी एक होतात आणि त्यांची एक ऊर्जा मराठी माणसामध्ये संचारते आणि मराठी माणूस चवताळून जागा होतो फक्त आणि फक्त मराठी भाषेसाठी। ही मराठी भाषा ही फक्त नाही, खूप मोठी गोष्ट आहे, पण ही मराठी भाषा जे लोक रुजवतात, ही मराठी भाषा जिथं जन्मते आणि जिथं टिकते तो शेतकरी, कामगार आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकाच्या व्यक्तीसाठी हा महाराष्ट्र काय करतोय। मराठी भाषा टिकणार कधी आहे? ज्यावेळेस ह्या महाराष्ट्रातील शेवटच्या गावातला माणूस एक रानटी किंवा रांगडा मराठी बोलणारा माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच मराठी भाषा जिवंत आहे। मराठी भाषा सदाशिव पेठेत किंवा मुंबईच्या कुठल्या गल्लीबोळामध्ये टिकून राहत नाही। मराठी भाषा फक्त आणि फक्त इथं एक घरगुती भाषा म्हणून बोलली जाते। खरी मराठी भाषेचं जर उगम किंवा त्याच्यामध्ये अजून काय नवीन अलंकारित गोष्टी जुडायचे आणि बघायचे असतील तर तुम्हाला कुठल्या तरी गावात, खेड्यापाड्यामध्ये आणि वाड्यावस्त्यामध्ये जावं लागणार। तिथं तुम्हाला मराठी भाषेचं खरं सौंदर्य दिसून येईल। मग ते जर टिकवायचं असेल तर तिथले लोक टिकले पाहिजे, तिथले शेतकरी, तिथले कामगार, तिथला मजूर, तिथली महिला भगिनी टिकल्या पाहिजेत, तर ह्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे। फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थाने, राजकीय पोळ्या भाजण्यासाठी भाजप त्यांची पोळी भाजते, मनसे आणि शिवसेना त्यांची पोळी भाजत आहे आणि तिकडं बिहार त्यांची पोळी भाजत आहे आणि महाराष्ट्र स्वतः भाजून घेत आहे। ह्या गोष्टी कुठं ना कुठं आज आपल्याला बघण्याची आणि समजून घेण्याची गरज आलेली आहे। एक परप्रांतीयाला महाराष्ट्राच्या लोकांनी कुठल्या कारणानं मारलं त्याचं काय हे नव्हतं, मनसेच्या लोकांनी मारले म्हणत होते। त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाने त्यांना मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली, परप्रांतीयासाठी, अभाषीयसाठी। पण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मोर्चा काढण्यासाठी काल परवानगी नव्हती, धरपकड झाली, हाणामाऱ्या झाले पोलिसांमध्ये आणि मनसेच्या किंवा शिवसेनेच्या लोकांमध्ये वादावाद झाली, तरीसुद्धा मराठी माणसांनी सरकारच्या मनसुब्यांना हाणून पाडलं आणि कालचा मोर्चा सक्सेसफुल करून दाखवलं। हे
मोर्चा सक्सेसफुल होणं म्हणजे एक गोष्ट अशी आहे की ह्या देशामध्ये आजही सर्वसाधारण माणसाच्या गोष्टी चालतात. सरकार सर्वोपरी नाही, सरकार ह्या देशाचा राजा नाही, मुख्यमंत्री ह्या देशाचा राजा, ह्या राज्याचा राजा नाही, की ह्या राज्याचा, ह्या देशाचा जो कोण बाप असेल, जो कोण म्हणजे राजा असेल, ते ह्या देशातील लोक आहेत. हे मोर्चे सक्सेस होणे म्हणजेच ह्या लोकांचं आजही चालतं. जर लोक एक झाले तर हे सत्ताधारी लोक आपण गुडघ्यावरती आलो आहोत हे तुम्हाला दाखवून आणि दिसेल सुद्धा. मोर्चे आजपर्यंत अयशस्वी होतात कारण त्याला राजकीय लोक कुठं ना कुठं निस्तनाबूत करण्यासाठी भरपूर पैसा आणि भरपूर एनर्जी लावलेली असते. आज महाराष्ट्राला परत एकदा मोर्चे बांधणे आणि मोर्चासाठी तयार झालं पाहिजे. तुमच्या पुढे एक मराठीचा मुद्दा झाला, मराठी माणसांसाठी मुंबई एकवटली, मुंबईतला माणूस एकवटला आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्रावरती हिंदी लादण्याची जी गोष्ट चालू होती ते आज थांबली गेली. तसंच मी शेतकऱ्यांना आव्हान करतो, शेतकरी जर एकजूट झाला तर शेतकऱ्याची कर्जमाफीसुद्धा खूप सहजतेने शक्य आहे. आज शेतकरी जर एकजूट होऊन मुंबईच्या मार्गाने निघाला, बच्चू कडू करतात, खूप चांगली गोष्ट आहे. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी कायमचा आवाज उचललेला आहे, आत्ताही आवाज उचलत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी ते आता कर्जमाफीसाठी मुंबईकडे आंदोलन घेऊन येत आहेत. काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळजी यांनीसुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये मोर्चे काढलेले होते. हे मोर्चे सगळे आता मुंबईकडे आले पाहिजेत आणि मुंबई जर जाम झाली तर महाराष्ट्राच्या सरकारला गुडघ्यावर येऊन शेतकऱ्याची कर्जमाफी करणं अनिवार्य पडेल. त्याच्यासोबतच मराठा आरक्षणसुद्धा भेटणारच. जर हिंदीचा मुद्दा एका दिवसामध्ये रद्द होऊ शकतो तर मराठा आरक्षण आणि बाकीच्या ओबीसी, ते हाके विके जे कोण असतील त्यांनीसुद्धा ओबीसी सगळे मिळून सरकारच्या हातून तुमच्या हिस्सेची हिस्सेदारी घ्यायचं आहे याच्यामध्ये, की एकमेकामध्ये मराठा आणि ओबीसीचे वाद नाहीत. मराठा ओबीसी ज्याच्या त्याच्या ठिकाणी जे ते योग्य आहेत. पण सरकार काय करतं की आरक्षणाचा मुद्दा हा मराठा ओबीसीच्या वादाचा मुद्दा करून ठेवतं. हे दोघांचा हक्क आहे. मराठ्यांनाही आरक्षण भेटलं पाहिजे, ओबीसींनाही त्यांचं आरक्षण वाढलं पाहिजे. अरे 50% आरक्षण कशाला, घेऊन जावं ना. तमिळनाडू वगैरे तिकडं 76% आरक्षण घेऊन गेलं. सकट सगळ्यांना आरक्षण आहे. शिक्षण सगळ्यांना मोफत भेटलं पाहिजे, आरोग्य सगळ्यांना मोफत भेटलं पाहिजे. हेच तर सरकारचं काम आहे. सरकारचं काम थोडंच कुणाच्या खबरी उघडत बसायचं, कुणाचे भांडण, जाती धर्माचे भांडण लावायचं, कुणाचे राजकीय पक्ष फोडायचं, कुणाचे घरं फोडायचं. हे राजकारण्यांचं किंवा सत्ताधाऱ्यांचं काम नाही. सत्ताधाऱ्यांचं काम आहे आरोग्य, शिक्षण आणि न्यायव्यवस्था, परत रोजगार, ह्या सगळ्या गोष्टी पुरवणं आणि ह्या देशाची सर्वगुण संपन्न म्हणजे सार्वभौम्य पद्धतीनं विकास करणं हे राज्यकर्त्याचं किंवा सरकारचं काम असतं. पण ते सगळे कामं सोडून सरकार नको ते सगळे कामं करत आहे. जातीमध्ये वाद लावणं, धर्मामध्ये वाद लावणं, घराघरामध्ये वाद लावणं, पक्ष फोडणं. तिकडं शिवसेनेचा पक्ष फोडला, इकडं शरद पवारांचा पक्ष फोडला, बाकीच्या सगळ्या प्रदेश म्हणजे पक्षातले जेवढे काय कचरा होता तो सगळा जाऊन भाजपामध्ये गेला. अजूनही यांचं पोट भरायला तयार नाही. अरे किती नेते घेणार. भाजप म्हणजे सार्वजनिक गटार झाल्यासारखी झालेली आहे. सगळा कचरा गावातला म्हणजे देशातला सगळा कचरा त्या भाजपामध्ये जाऊन तुंबलेला आहे आणि आता त्याचा स्फोटसुद्धा होण्याच्या मार्गावरती आहे. ज्या पद्धतीनं मराठी माणसासाठी सगळेजण एकवटले, त्याच पद्धतीनं शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती, त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या विरोधावरती, त्याचप्रमाणे ओबीसीच्या मुद्द्यावरती सगळेजण एकत्र या. बेरोजगार पोरांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या मुद्द्यावरती एकत्र आला तर तुमच्यासुद्धा रोजगारांचे पर्याय उघडे होऊ शकतात. एकच आहे, सरकारच्या विरोधामध्ये एकजूट होणे आणि सरकारला गुडघ्यावर आणणे. धन्यवाद.